मित्रहो, शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी करा अशा स्वरूपाची मागणी करणारं पत्र माजी आमदार शिशिर शिंदे यांनी दिलेलं आहे। शिशिर शिंदे यांनी केलेली ही मागणी हे मुख्यमंत्र्यांवरचं प्रेम दाखवण्यासाठी आहे की संघात एखादा ज्येष्ठ नेता काहीतरी चौकटी बाहेरचं वागतोय किंवा बेशिस्त आणतोय असं म्हणण्यासाठी आहे। या दोन्ही गोष्टींबद्दल आणि दोन्ही गोष्टींच्या हेतूंबद्दल शंका येणारं वातावरण हे निर्माण झालेलं आहे। याचं कारण काय? तर याचं कारण शिशिर शिंदे यांनी पाठवलेल्या या पत्रानंतर गजानन कीर्तिकर यांनी आपली बाजू स्पष्ट केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रामदास कदम यांची तक्रार मांडणारा हा दुसरा नेता आहे आणि त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की गजाभाऊंना झालंय तरी काय, पण प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे तेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे। मित्रहो, गजानन कीर्तिकर हे शिवसेनेचे अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत आणि 80 वर्षाचे गजानन कीर्तिकर हे उत्तर पश्चिम मुंबईतल्या मतदारसंघातून 2 वेळा खासदार झाले होते। ते राज्यात मंत्री होते, ते आमदार होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिकारी संघटनेचे ते नेते होते, म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचे ते अध्यक्ष होते, ऑल इंडिया लेवलवरचे। शिवसेना प्रमुखांशी अत्यंत जवळीक असलेला हा नेता उद्धव ठाकरेंशी म्हणावा तितका जेल होऊ शकला नाही किंवा एकरूप होऊ शकला नाही। याचं कारण असं आहे की गजानन कीर्तिकर यांची तिखट जीभ, अत्यंत सैलावलेली ही जीभ उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जे काही बोलत होती किंवा जे काही वाचाळपणा करत होती त्यामुळे उद्धव ठाकरे हे काहीसे दुखावलेले होते। आता गजानन कीर्तिकर हे शिवसेनेतलं एक खूप मोठं नाव आहे। भूमिपुत्रांसाठी काम करणाऱ्या स्थानिक लोकाधिकार समितीमध्ये किंवा उच्च शिक्षित आणि पांढरपेशा लोकांमध्ये गजानन कीर्तिकरांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे। गोरेगावला राहणारे गजानन कीर्तिकर हे अमोल कीर्तिकर यांचे वडील आहेत आणि अमोल कीर्तिकर यांनी आणि गजानन कीर्तिकर यांनी 2012च्या आधी म्हणजे 2007ला सुनील प्रभू यांच्या विरोधात बंड करत अमोल कीर्तिकर याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर मातोश्रीवर बोलवून त्यांची समजूत काढण्यात आली आणि 2012ला सुनील प्रभू हे मुंबईचे महापौर झाले। पण या एवढ्या काळामध्ये अमोल कीर्तिकर यांनी एक गोष्ट समजून घेतली होती, ती म्हणजे जर आपल्याला ठाकरे कुटुंबियांचा विश्वास संपादन करायचा असेल तर त्यांच्या आदेशाची अवज्ञा करायला नको आणि बंडखोरी हा आपल्याला अवगुण शिवूनही घ्यायला नको। आणि त्यामुळेच आदित्य ठाकरे यांच्याबरोबर युवा सेनेत काम करताना अमोल कीर्तिकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या मर्जी संपादन करण्यासाठीच्या सगळ्या प्रक्रिया अगदी लिलया पार पाडल्या। मराठवाडा विदर्भ या ठिकाणी काम करताना युवा सेनेमध्ये एक स्वतःचं वेगळं वलय आणि एक चाहता वर्ग त्याने आपल्या चांगुलपणाने आणि कार्यकर्तृत्वाने निर्माण केला। पण त्याच अमोल कीर्तिकर यांना आता खासदारकीचा विजय खुणावत असताना आपण त्यांच्याबरोबर नाही आहे हे शल्य गजानन कीर्तिकरांना सलतंय आणि त्यातूनच मेघना कीर्तिकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमच्याकडे 4 वेळा आले होते असं सांगताना मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला। त्यामुळे शिशिर शिंदे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे। कारण गजानन कीर्तिकर असं म्हणाले की महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील, हे जे काही त्यांचं म्हणणं आहे ते एका नेत्याने मांडलेलं मत आहे। अर्थात सध्या शिवसेना असो, मनसे असो, भाजप असो, राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो, या कोणत्याही पक्षामध्ये नेत्यांसमोर खरं बोलण्याचे दिवस नाहीत, बरं बोलण्याचे दिवस आहेत आणि त्या नियमाने गजानन कीर्तिकर यांच्यावर जर कारवाई करायची असेल तर ती खरं बोलण्यासाठीची कारवाई होऊ शकते। पण आत्ता गजानन कीर्तिकर हे जे काही बोलत आहेत किंवा जे काही त्यांना बोलावंसं वाटतंय ते त्यांच्यामधला अस्वस्थ पिता त्यांना शांत बसू देत नाही आहे, त्यामुळे ते बोलत आहेत। आता गजानन कीर्तिकरांचा हा प्रकार पहिल्यांदाच आहे का? तर नाही, याच्या आधी त्यांनी रामदास कदम यांच्याबरोबरही पंगा घेतला होता। आता रामदास कदम यांच्याबरोबर त्यांनी घेतलेला पंगा हा तरी नवीन आहे का? तर मुळीच नाही। कारण 90च्या दशकामध्ये RBIचेच अधिकारी असलेल्या गजानन कीर्तिकर यांनी तिथेच असलेल्या आपल्या एका सहकार्याबरोबर म्हणजे सूर्यकांत महाडिक यांच्याबरोबर प्रचंड मोठा पंगा घेतला होता आणि तो पंगा
शिवसेना प्रमुख पण काही वेळेला थोपवू शकले नाहीत किंवा सोडवू शकले नाहीत। पण शेवटी 90ची निवडणूक आली आणि त्यावेळेला सूर्यकांत माडिक आणि गजानन कीर्तीकर यांना समझोता करावा लागला। सूर्यकांत माडिक कुर्ल्यामधून निवडणूक लढले आणि गजानन कीर्तीकर मालाडमधून निवडणूक लढले आणि त्यामुळेच या दोन्ही नेत्यांमधलं जे वितुष्ट आहे हे त्यावेळेला निवडणुकीमुळे संपलेलं होतं। आता गजानन कीर्तीकर हे 80 वर्षाचे आहेत आणि या वार्धक्याच्या दिवसांमध्ये पुन्हा आपल्याला राजकीय कारकीर्द करायची नाही हे जरी खरं असलं तरी ज्या शिशिर शिंदेंनी त्यांच्या विरोधात पत्र लिहिलेलं आहे त्या शिशिर शिंदेंचं संघटनात्मक पातळीवर कोणी एकेकाळी काम होतं, आता ते नाही आहे। पण त्याच तुलनेत जर आपण गजानन कीर्तीकरांचा विचार केला तर मग शरीरसौष्ठव असो, कबड्डी असो, स्थानिक लोकाधिकार समिती असो किंवा शिवसेनेला मानणाऱ्या आणि भगवा आपल्या घरोघरी जपणाऱ्या ज्या काय पांढरपेशा आणि उच्च शिक्षितांचा जो काय वर्ग आहे त्यामध्ये गजानन कीर्तीकर यांचं एक स्वतःचं वलय आहे। पण आता ते वलय फार काळ टिकून राहिलेलं नाही आहे। याचं कारण असं आहे ती सगळी मंडळी ही अमोल कीर्तीकरांकडे वळली आहेत, कारण अमोल कीर्तीकर हे उद्धव ठाकरेंकडे गेलेले आहेत। आता काहींना असं वाटत असेल की अमोल कीर्तीकरांचे वडील असलेल्या गजानन कीर्तीकरांना मातोश्रीत पुन्हा प्रवेश हवा आहे म्हणून ते सगळं असं बोलत आहेत। तर मी आपल्याला इथे अत्यंत जबाबदारीने आणि खात्रीने सांगण्याचा प्रयत्न करतोय की उद्धव ठाकरेंकडे पुन्हा गजानन कीर्तीकर यांना जायचं नाही आहे। ते जे काय बोललेत ते अमोल कीर्तीकर याच्या प्रेमाखातर बोललेत आणि अमोल कीर्तीकरांची जी घुसमट होते त्या घुसमटीतून एका वडिलांनी जे व्यक्त व्हायचं होतं किंवा एका आईने जे व्यक्त व्हायचं होतं तेच व्यक्त होणं हे आहे। आता या सगळ्या गोष्टी होत असताना जर समजा असं धरून चलू की आपण दुर्बुद्धी सुचली गजानन कीर्तीकरांना आणि ते पुन्हा जर ठाकरेंकडे गेले तर जे दिगंबर कांडरकरांचं झालं किंवा जे श्वेता परुळकरांचं झालं म्हणजे बाळासाहेबांना जवळ असणारी ही माणसं एकदा का पक्षातून बाहेर गेली आणि जर पक्षात आली तर ती उद्धव ठाकरेंना नको असतात। उद्धव ठाकरे त्यांचं प्रचंड खच्चीकरण करतात, तसं करून घ्यायला गजानन कीर्तीकर तयार नाही आहेत। आता गजानन कीर्तीकरांचा हा जो हेकटपणा आहे हा काही पहिल्यांदा असलेला नाही आहे। याचं कारण काय तर याचं कारण आमदारकी संपल्यानंतर जेव्हा गजानन कीर्तीकरांना निवडणुकीचं तिकीट हवं होतं लोकसभेचं ते त्यांनी का मिळवलं, कारण त्याच वेळेला सुभाष देसाई किंवा अनिल परब रवींद्र वायकर यांना लोकसभेची निवडणूक लढवायची नव्हती तेव्हा कुणीही पक्षात पुढे येत नव्हतं, कारण गुरुदास कामत सारखा काँग्रेसचा बलदंड नेता तिथून निवडणूक लढत होता आणि त्यामुळे गजानन कीर्तीकरांनी ही निवडणूक लढवण्याचं ठरवलं। 2009ला ही निवडणूक त्यांनी लढवली आणि त्यांचा पराभव झाला, दणकून पराभव झाला। पण या पराभवानंतर खचले असते तर ते गजानन कीर्तीकर कसले? त्यांनी 2014ची निवडणूक लढण्याचा चंग बांधला आणि पराभूत झालेल्या दिवसापासूनच ते त्याच मतदारसंघात कामाला लागले। त्यांनी गुरुदास कामत यांचा पराभव केला आणि त्यानंतर त्यांनी संजय निरुपम यांचाही जे उत्तर भारतीयांचा चेहरा असूनही त्यांचा पराभव केला। हे सांगण्याचं तात्पर्य काय तर एखाद्या गोष्टीला हट्टाने पेटलेले गजानन कीर्तीकर हे यश मिळवल्याशिवाय शांत बसत नाहीत। आता गजानन कीर्तीकरांना काही यश मिळवायचं आहे का तर नाही, पण त्यांच्यातला जो अस्वस्थ पिता आहे तोच त्यांना हे सगळं बोलायला भाग पाडतोय। रामदास कदम यांच्याबरोबर झालेला त्यांचा वाद मुख्यमंत्र्यांनी मिटवला, कारण रामदास कदम हे देखील तितक्याच ताकदीचे नेते आहेत। त्या तुलनेत शिशिर शिंदेंचा आवाका हा खूपच छोटा आहे, त्यामुळे पत्रव्यवहार हा ज्यांचा आता जगण्याचा आधार झालेला आहे अशाच मार्गाने जाणाऱ्या शिशिर शिंदे यांनी गजानन कीर्तीकरांवर एक वार करण्याचा प्रयत्न केलाय। पण मित्रहो, येणारी विधानसभा ही जर शिंदेंकडे उमेदवार कमी पडले आणि जर शिशिर शिंदे यांना निवडणूक लढवावी लागली आणि गजानन कीर्तीकर यांना निवडणूक लढवावी लागली तर विजय हा गजानन कीर्तीकरांचा असेल, कारण खाली कार्यकर्त्यांचं मोहोळ आजही सांभाळणारा नेता म्हणून गजानन कीर्तीकर आहेत। पण जो अवगुण उद्धव ठाकरेंचा आहे टोमणे मारण्याचा किंवा कुस्तीत बोलण्याचा, तोच अवगुण अगदी उद्धव ठाकरेंपासून फारकत घेणाऱ्या गजानन कीर्तीकर यांचाही आहे आणि त्यामुळे अमोल कीर्तीकरांसारखं कमी बोलणं, मनमिळावू वागणं आणि सगळ्यांमध्ये मिसळून जाणं हे गजानन कीर्तीकरांनी बराच काळापासून सोडून दिलेलं आहे आणि त्याचा फटका त्यांना आता ते असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये देखील बसतोय। त्यामुळे त्यांना पुन्हा लाचारश्री होऊन उद्धव ठाकरे किंवा मातोश्रीकडे जायचं आहे का तर त्याचं उत्तर या क्षणाला नाही आहे आणि त्यामुळेच आता एका पित्याची घुसमट ही समोर आलेली आहे, पण दुसऱ्या बाजूला एका नेत्याची घुसमट ही शिशिर शिंदेंच्या पत्रातूनही समोर आलेली आपल्याला दिसते। आता पिता सर्वश्रेष्ठ ठरणार की नेता सर्वश्रेष्ठ ठरणार हे एकनाथ शिंदेंना
अत्यंत शांतपणे आणि संयमाने या दोन्ही तलवारी आपल्या एकाच म्यानात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला काय वाटतंय, शिशिर शिंदे आणि गजानन कीर्तीकर यांच्या या वादामध्ये एकनाथ शिंदे वाट काढू शकतील का? एकनाथ शिंदे यांचा अवमान झाला, त्यांचा अपमान झाला असे हाकारे देणारे शिशिर शिंदे आपल्याला खरंच स्वामीनिष्ठ वाटतायत का? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत, कारण यावर शिशिर शिंदे थोड्याच वेळात बोलतील असं सांगितलं जातंय. खरं काय खोटं काय, प्रत्यक्षात काय घडतंय हे आम्ही आपल्याला कळवणारच आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.